मला जे आठवण ते सांगते आता। माझी भोळ्या भाविकाची भक्ती मला काय येत नाही जात नाही, पण सांगा वाटतंय येतंय ती यायला लागलं। कारण चार मुखात आपल्या मुखानं कोणाला तरी मिळायला लागलं असं वाटायला लागले। कारण न म्हणी उचिष्ट अथवा थोडे आणि तुका म्हणे भक्ती पुढे, कारण भक्ती श्रेष्ठ आहे। या भक्तीवर तुम्हाला मी बोलू लागलेले आहे। कारण एक असणार आहे काय झालेलं आहे, कारण चित्त अहंकार हे जात नाहीत हो, कारण विकार जात नाहीत जवळ, म्हणून आपल्याला आपण ब्रह्मच येतो। कारण का कसं आहे आपलं, कारण या आपल्या आपल्या माझ्या तुका म्हणे माझे माझे करण्यामुळे जात नाही। कारण माझं माझं तुकोबा म्हणलेच नाहीत कधी, कारण तुकोबाने जगाच्या कल्याणा संतांची होती देह कष्टविती परोपकारायची आणि परोपकारातच ते सगळा कष्टवला। पण आपल्याकडे तसं नाही, अशी असणारी भक्ती तुकोबा सांगू लागले। न म्हणे उचिष्ट अथवा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे। त्याच्यावर एक जगन्नाथाची गोष्ट सांगू लागली लाख्या। कारण न जाती याती कुळ माझी गेली हरपणी, श्रीरंगा वाचून आणू त्याला जात लागत नाही गोत लागत नाही काय नाही भगवंताचं। ते जातीला पाहत नाही गोतीला पाहत नाही काही नाही, फक्त भक्तीला पाहतो असा भगवंत असल्यामुळे ते असणारे जगन्नाथपुरीला एक लाख्या नावाचा कोलाटी होता। ते कोलाटी भक्ती बरं का, भक्तीवर बोलू लागले बरं का मी, तर त्या लाख्या कोलाट्यानं त्याला काही दुसरा परिहार सांगितला नाही। मी सांगितलं ते सांगायले, कारण त्यानं परिहार सांगितला नाही। एक मुलगी होती त्याला, इतकी रूपवान सुंदर मुलगी होती। त्या सुंदर मुली असायची पण ती होती पलटायची। तिनं अशा उड्या मारायच्या, तारावर चालायचं, बापाने वाजवायचं, तिनं वाजवायचं की तिनं चालायचं, तारावर चालायचं, विळवर चढायचं, अशा कोलाट्या उड्या मारायच्या। इतका खेळ करीत होती ती, दंग व्हायची लोक खेळात। पण त्याचं काय होतं, त्या कोलाट्याचं तिच्यावरच पोट होतं। तिनं 10-5 रुपये काय 10-5 पैसे कमीले त्याच्यावर ते मायलेकरं खात होते असं वर्णन आहे बरं का कुठलं जगन्नाथपुरीचं। ते जगन्नाथाचा भक्तच होता त्या मानानं। मग असं ते आपले ते करू लागली। असं करीत 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 ती पोरगी थोडी उपवर झाली, मोठी झाली। मी कितीशी राजाचा मुलगा आला पाहायला, तो इतकी सुंदर मुलगी रूपवान, पण ती कोलाट्याची। पण ते मला काय असं मला करायची, मला राजा म्हणला, मला ती मुलगा म्हणला मला करायची। राजाच्या मुलानं सांगितलं मला मुलगी करायची, तुम्ही दिली तरी करायची नाही दिली तरी करायची। ती नेली, मग मोठी झाली उपवर झाली होती, नेली त्या राजाच्या मुलानं। राजाच्या मुलानं मुलगी दिली, पण याला काही करता येईना, थकला होता हे थोडा, याला काही करताच येईना। कारण असणारा देव कसा आहे, न सांगता कळो येते अंतर किंवा न सांगता करी सर्व काम। भगवान सगळं करतो बरं, आपली भक्ती नाही प्रेम नाही आपल्याला अंतःकरण देव कोण आहे ते कळतच नाही। कारण नाथा घरी त्यानं पाणी वाहिलं कुठं 36 वर्ष, पण नाथाला कळालं नाही। तर तुमची आमची काय असणार, त्यांना 36 वर्ष नाथाच्या घरी राहिले। एकदा त्यांनी असणारा टाळ मृदंग घेऊन असणारी त्यांनी ध्रुपद धरावं, एक 12 वर्ष। दुसऱ्या 12 वर्षामध्ये त्यांनी असणारा ते सांगन ते काम करायचं आणि गंध उघळून द्यायचं, आणि तिसऱ्या 12 वर्षामध्ये पाणी भरायचं। असं केलं बरं देवाने, कारण द्वारकेहून येऊन केलं। असा देव भक्तीचा हो केलेला आहे। ते लाख्या उपाशी मारायला लागला, देवाला करून आले म्हणले तो माझ्या ह्याच्यावर त्या लेकीवर जपत होता, लेक नेली काय करावं। भगवंताने काय काय अनंत अवतार घेती भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरी। तुकोबाने वर्णनच करून ठेवलेलं आहे, कारण अनंत अवतार घेतो। तो झाला असणारा कोण, ते कोलाटी, आणि त्या रुक्मिणीला केलं कोलाटी। त्यानं रुक्मिणीला कोलाटी केलं। ती आता रुक्मिणी ती परब्रह्माची माया आहे, तिला काय यायचं नाही, कारण ती काही साधी सुधी थोडी होती तुमच्या आमच्यासारखी। तिने गोळ्या मारायली, त्या तारावर चढायली, पांडुरंग ढोलक वाजवायला लागला। भगवान फार दयाळू, फार दयाळू, फार दयाळू असणारा भगवान। ते ढोलक वाजवायला मग त्याचे काय पैसे येते ते त्याला द्यायचे, त्याला खायला आणून द्यायचं। भगवंताने रोज खेळ सुरू केला, रोज सुरू केला खेळ। आता ते जे होता नेणारा राजा, तो म्हणला एक तो बाहेर आला, राजा बाहेर आला तर ही नाचायला लागली निव्वळ होऊ त्या पुरीसारखा, कारण अनंत अवतार घेतो भक्ता कारण। ते म्हणला माझी बायको आली का काहीच म्हणला खेळ करायला, असं त्याला वाटलं बरं का। त्याला वाटल्यावर मग ते घरी जाऊन पाहिलं, तर घरी आपली मस्त राजाची राणी झालेली पडली। पुन्हा इथं आला, पुन्हा पाहिलं तर पुन्हा ती आहेच खेळ करते। अरे बरं म्हणला हे वेगळंच आहे काहीतरी। त्यानं आपलं पाहायला गेला, पण त्याला थोडं तचित वाटलं। याने आपला खेळ करायचा नवरा बायकोनं, कोणी परब्रह्माने मायाने हो, मायान परब्रह्म। कारण ही कोणाला कसे करते आणि कसं कोणाला सांभाळते ते सांगताच येत नाही। असणाऱ्या त्या मायानं परब्रह्माने त्याला सांभाळावं, त्याला खाणं पिणं केलं। खाणं पिणं दिल्यावर राजाला वाटलं माझी गेली, पण ती नाही।
आणि असा भगवान रात्रंदिवस त्यांचे कष्ट करू लागला. पुढे त्या असणारा जगन्नाथाने अवतार घेतला आणि जगन्नाथाने केलं. या जगन्नाथाची गोष्ट थोडकी सांगितली. आता एक त्याच्याबद्दल सांगते की ज्यावेळेस असणारं जगन्नाथाचं मंदिर झालं. एक राजा होता, मला नाव आता लक्षात येईना, माझ्या आहे नाव लक्षात पण येईना. ते राजा होता, राजानं सोन्याचं मंदिर मोठं बांधलं. मोठं मंदिर बांधलं. बरेच दिवस मंदिर राहिलं. बरेच दिवस राहिलं मंदिर. त्यानं काय म्हणावं, देवानं येऊन तिथं बसा, देवानं येऊन तिथं बसा, देवानं येऊन तिथं बसा. आता देवाला काहीतरी लागतं, कारण देव आहे, देवाचं सगळं बरोबर आहे, पण काहीतरी करावं लागतं थोडंसं. ते कसं आहे, आपल्याला दिसतो तसा नाही, कारण अनंत अवतार घेते तेही बरोबर आहे, परंतु त्याला काहीतरी असणारा हात हलवावा लागतो, पाय हलवावा लागतो. देरे हरीण पलंगावर मन कसं. त्या राजानं तसाच छंद घेतला की त्यानं यावून बसावं. असं करता करता त्याला कळालं, कारण राजे चांगले होते, मागं राजे मुनी सगळे चांगले होते. आजच्यासारखा खेळ नव्हता, कारण आज फार खेळ वेगळा आहे. कारण या कलियुगात तर विचारूच नका तुम्ही. त्याप्रमाणे असणारा राजा तसं म्हणाला. एक दिवशी एक आला माणूस, म्हणला, राजा इथं देवाने येऊन बसवायचं ना? हो, देवाने येऊन बसवायचं. मग कसं बसवायचं? ते म्हणले, तुम्हालाच पहा कसं बसवायचं ते. म्हणजे असं करा, तुम्ही 1 महिना 2 महिने दार लावून घ्या, 6 महिने, महिनाभर, 2 महिने. बरं म्हणला राजा. पण सोन्याचं मंदिर होतं बरं का, ते साधं नाही. हे आज पाहतोत ना जगन्नाथाचं मंदिर केवढे पाहिलेले म्हणून सांगते, कारण ते केवढं मंदिर आहे ते सांगता येत नाही त्याचं वर्णन. असा असणारा ते राजा. आजही त्या जगन्नाथाच्या ठिकाणी राजा सोन्याचं झाड होतोय, खरांट्यानं, सोन्याच्या खरांट्यानं झाडतोय, तेव्हा रथ हलवतोय तिथाला. तो म्हणतात, तुम्ही काय पाहिलं? मी इतिहास वाचलाय, तो पाहिला इतिहास. असं असणार. जगन्नाथाला झोप नाही आणि जगन्नाथ रात्रंदिवस खातो, असं वर्णन आहे कुठं वाचण्यामध्ये. असे असणारे जगन्नाथ. यावं माझीकडं, यावं देवाने, यावं. ते म्हणले बरं. आता बरं म्हणला. ते बरं आला, तो माणूस आला आणि म्हणला, मंदिर लावून घ्या. ते म्हणले बरं. राजानं पुन्हा मंदिर लावून घेतलं. पण ती राणी म्हणली, अहो इतके दिवस झालं मंदिर लावून घेतलं तुम्ही, तसं कसं? सोन्याचं मंदिर आहे, पण आहे, काय घेऊन जाईल तर काय उपयोग आहे आपला? म्हणजे आपलं सोन्याचं सोनं घेऊन जाईल. कारण माणसाला कसा असतो, व्यवहारामध्ये जीव असतो जास्त, परमार्थात लक्ष लागत नाही. कारण चित्त तसंच आहे. कारण मन यानाम मनुष्यानाम कारण आपल्या मरणाला आपणच कारणीभूत आहे. लोक मारित नाहीत आपल्याला. पण तुकोबाने सांगितलं, काम क्रोध माझ्या भोवताली ओरडत होते, बोंबलत होते, असं वर्णन. त्यांनी काम क्रोधाला स्पर्शच केला नाही आणि आपले जात नाहीत काम क्रोध, असे असणार. मग त्या राजानं तसं म्हणल्यावर मंदिर उघडलं. राणीच्या म्हणण्यावर मंदिर उघडलं. त्यानं उघडलं तर ते मंदिर काय झालं बघा, ते एका लाकडाच्या ह्याच्यावर मूर्ती काढीत होता. ते कोरून ते नाक डोळे सगळं काढले. ते आजही पहा तुम्ही की जगन्नाथ, बळीराम, कृष्ण आणि मध्ये समुद्र आहे. समुद्र फार मोठा आहे. समुद्राला तिथं भिलेली म्हणून तिला मध्ये घातलं. त्यांच्या समाध्या आहे तिथं कुठं जगन्नाथपुरीला. असा असणारा जगन्नाथाची गोष्ट तुम्हाला सांगायला लागली. कशामुळं सांगायला लागली? कारण भाव भक्तीचा भुकेला लागतो. भक्तीनं घरला येतो, भक्तीनं पाणी भरतो, भक्तीनं सगळं काही करतो, पण भक्तीच नसते आपल्याकडे नेमकी. आपण सगळं करतो. अहो इतकंच काय, सोन्याचं काही द्यायला तयार होतं एखाद्या मग चांगले उधार असते, पण भक्ती करणं होत नाही, कारण आपले चित्त थांबत नाही. हे कसे अहंकार षडरिपू फार त्रास देतात आपल्याला. षडरिपू मजला फार गांधीती टाकवी छेद होणे, कारण आपल्याजवळ छेदून जात नाही आणि भगवंत आपल्या अंतःकरणात येत नाही, आपल्याला भक्ती होत नाही. ह्या भक्तीचा असणारा असा विषय आहे की कारण देव आपल्या घरला येतो, देव आपलं पाणी भरतो, देव आपलं काय आपल्याला नसलं असलं खाऊ घालतो, आपल्याला पाणी भरतो कुठं म्हणा, नाथाच्या घरी. कारण देव आला तिच्या घरी, त्या फळीवर लिहिलं आणि ते लिहून तितकीच मूर्ती झाली. ह्या राजानं दार उघडलं. दार उघडल्याबरोबर ते म्हणलं, अरे 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 काय करायचं? मग खालून काही झालंच नाही. आजही असणारी बळीराम, कृष्ण आणि असणारी सुभद्रा तितकीच मूर्ती आहे. आजही तुम्ही जाऊन पहा. असे असणारा इतिहास तुम्हाला कुठं माहिती हो? वाचण्यात माहिती, ऐकण्यात माहिती, मला काही माहीत नाही दुसरं. मी तरी काय त्या काळात होते नव्हते ना. असं असणार. या ठिकाणी पूर्ण विराम. गोपाल कृष्ण भगवान की जय.